नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज. आपल्या छत्रपती शिवाजी राज्याप्रती स्वामिनिष्ठा कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण दाखवणारा मोरारबाजी देशपांडे यांचा पुरंदरचा धुरंधर वीर मोरारबाजी हा पौराणिक जिवंत देखावा कसा आहे पाहूयात माझा आवाज न्यूज चॅनेलवर. नमस्कार, मी प्रशांत नागेश आगज्ञान, उत्कृष्ट तरुण मंडळ चिंचवडगाव भोयाळी कार्याध्यक्ष. मंडळ यंदा 44व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाकडनं वर्षाची वीर मोरारबाजी हा देखावा सादर केलेला आहे. मंडळ वर्षभरात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तसंच महिलांच्या विविध स्पर्धा असतात, लहान मुलांच्या स्पर्धा असतात, शालेय विद्यार्थ्यांना मदत असती, दहीहंडी उत्सव साजरा करतो आम्ही, चित्रकला स्पर्धा असती, गणपती बनवणे स्पर्धा असती, किल्ले संवर्धन, गड किल्ले संवर्धन असतं. तरी शिवजयंती फार मोठ्या उत्साहात मंडळ साजरी करतं. यावर्षी आम्ही वीर मोरारबाजी हा देखावा सादर केलेला आहे. चला आपण देखावा पाहण्यास जाऊ. शिवबा, आम्ही हे काय ऐकतोय? स्वराज्यातील मुसेखोराचा गाव कुलकर्णी रंगोजी याने स्त्री सोबत असंग केला आणि तरीही त्याला जावळीच्या मोऱ्यांनी आश्रय दिला. जी मासाहेब, चिखलीच्या रामाजी वाडकर आणि त्यांचे पुत्र लखोजी यांना मोऱ्यांनी ठार मारलं. सोबतच शिंदे, चोरघे, शिलिमकर यांच्या वादात जाणीवपूर्वक मोरे मध्ये येत आहेत. आपण पाठवलेल्या पत्रालाही मोऱ्यांकडून अरेरावीचं प्रत्युत्तर आलंय. मग अजूनही या मोऱ्यांना शासन का नाही? मासाहेब, मोऱ्यांच्या पापाचा घडा भरलाय. आशीर्वाद द्या. त्यांचा अत्याचार आता कायमचाच संपवतो. जावळी घेऊनच परत येतो. जय भवानी. अरे हा योद्धा आहे की काळ भैरव? आपली सरशी होत असताना बी कसा लढतोय बघा. मराठ्यांना आज रित्या हातीच परत जावं लागणार की काय? आई जगदंबेचा आशीर्वाद असताना आता मागे हटणं नाही. कोण? राज? बाजी, अहो बाजी, आपले धनी पळाले. काय? त्यांनी असे हातपाय कसे बरं गाळले? अहो, आपली पिछे हात होताना पाहून निसटले. चला, आपण बी आपला जीव वाचवाय हवा. ज्याला जायचं त्याने खुशाल निघावं. हा मुरार अखेरपर्यंत लढणार. काहीही झालं तरी यांना इजा होता कामा नये. खऱ्या योद्ध्याला मारायचं नसतं तर जगवायचं असतं. ए, चल महाराजांना मुजरा कर. बळजबरीने एखाद्याला नमवणं सोपं असतं, मात्र त्यांच्या मनाने जमवणं अधिक अवघड असतं. जीव घ्यायचा असेल तर पटकन घ्या. उगाच अवधी दवडण्यात काय अर्थ आहे? मोरारबाजी, आपले प्राणच घ्यायचे असते तर केव्हाच घेतले असते. आपली तलवार स्वराज्याच्या कामी यावी असा प्रस्ताव आपल्या समोर ठेवतोय. का म्हणून? कारण आम्ही आपलं शौर्य पाहिलंय आणि म्हणूनच आमची इच्छा आहे की आपण स्वराज्याचे भीम व्हावे. पण आम्ही मोऱ्यांच्या चाकरीत आहोत. मोरे शेपूट घालून पळून गेलेत हे तर आपल्याला ठाऊके आहेच. आता आपल्याला कौल घ्यायचा आहे. त्या अन्यायी अत्याचारी मोऱ्यांनाच पुन्हा जाऊन मिळायचं की न्यायाच्या वाटेवर येऊन अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि सामान्य रयतेसाठी प्रेमाचा सेतू बांधायचा हे आपण ठरवावं. आणि माझा नकार असेल तर? नकार असला तरी आपल्याला आमचं अभय आहे. आपण इथून खुशाल निघून जाऊ शकता.
आपल्या केसालाही धक्का लागणार नाही हा भोसलेंचा शब्द आहे. नाही जमायचं. आपल्या तलवारी म्यान करा आणि यांना सन्मानाने जाऊ द्या. नाही जमायचं म्हणजे यापुढे मोर्यांच्या चाकरीत आणि गनिमांच्या साथीला हा मोरार जाणं नाही जमायचं. भले शाब्बास. आमचा मुजरा स्वीकार व्हावा राज. स्वराज्यात आपलं स्वागत आहे. जय भवानी. हर हर मुरारबाजी, आपण जावळीत किती मोठी बाजी लावलीत हे आम्हाला कळलं. आपण स्वराज्यात आल्याचा आम्हाला खूप आनंद झाला. महासाहेब, अहो आपण आम्हाला स्वराज्यात सामावून घेतलं हा आमचा सन्मान. आता यापुढे आमचं इमान स्वराज्याशीच. मग आजपासून आपण पुरंदरगडाचे किल्लेदार. राजे राजे, अहो पण माझ्यासारख्या स्वराज्यात अगदीच नवख्या असलेल्या माणसाला इतक्या मोठ्या पदावर नेमताय. माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणावर तरी ही जबाबदारी टाकली असती तर. साक्षात खंडोबाच्या सानिध्यात असलेला पुरंदर सारखा किल्ला सांभाळण्यासाठी खंडेरायासारखाच निथळ्या छातीचा माणूस हवा आणि त्यासाठी आपण अगदी योग्य आहात. जशी आपली आज्ञा राजे. ज्या माऊलीनं शिवाजी राजांसारखा वाघ जन्माला घातलाय त्या माऊलीला पाहता आलं हे केवढं मोठं भाग्य. आणि त्याच माऊलीच्या हातून स्वराज्याच्या जबाबदारीचं बंधन बांधलं जाणं हा आमचा केवढा मोठा सन्मान. धाकट्या स्वामींची म्हणजे शंभू राजांची पुरंदर ही जन्मभूमी. अहो जीवा जीव असेपर्यंत पुरंदर कधीही शत्रूच्या हातात पडू देणार नाही आणि त्यासाठी आमचा प्राण गेला तरी बेहत्तर. हुजूर, दक्कन में उस सिवा का राज्य बढ़ रहा है. आलमगीर औरंगजेब का कहना है कि ये सिवा आज आदिल शाही को निकलेगा और कल मुगलों को कच्चा चबा जाएगा. इसीलिए तो अब मिर्जा राजा जी के साथ हमें नामजद किया है. लाखों की फौज, हजारों हाथी घोड़े, सैकड़ों तोपें हमारे साथ होगी. शिवा और उसका स्वराज ऐसे ही मसल डालेंगे. हे स्वराज्यावरील फार मोठं संकट आहे. स्वराज्यात आहे त्यापेक्षाही कितीतरी मोठा फौज फाटा घेऊन मिर्झा राजे आपल्यावर चाल करून आले आहेत. चहूबाजूंनी आपली कोंडी केली जात आहे. मात्र तरीही आपले सर्वच योद्धे मोठ्या ताकदीने तोंड देत आहेत आणि आम्हाला खबर लागली आहे की पुरंदरसाठी त्यांनी दिलेर खानाला पाठवलंय. मग त्याला अशी अद्दल घडवतो की स्वराज्यात पाय ठेवतानाही यापुढे 10 वेळा विचार करेल. मुरारबाजी, मिर्झा राजाने दिलेर खानाकडे 5,000पेक्षाही अधिकची फौज दिली आहे आणि आपल्याकडे केवळ 700. त्यामुळेच आपल्याला आणखी काही सैन्यबळ देण्याचं शिवबानं ठरवलं आहे. राजे, अहो हे सैन्य मला देण्यापेक्षा इतर सरदारांना देण्यात यावं. कारण यावेळी माझ्यापेक्षाही त्यांना अधिक गरज आहे. आमचे 700 मावळे त्या दिलेर खानाला धूळ चारायला पुरेसे आहेत. हो पण आपलं काही बरं वाईट झालं तर. अहो राजे, आपण नाही का त्या कपटी अफजल्याकडे एकटेच गेला होता. पण कुठे असं स्वतःच्या जीवाचा विचार केला. आणि खरं सांगू महाराज, अहो वीराचं मरण यायला भाग्य लागतं, भाग्य. आणि आमच्या भाई वीर मरणच लिहिलेलं असेल तर त्यासाठी आम्हाला सज्ज असायला हवं. स्वराज्यासाठी कामी आलो तर आमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडतील, स्वर्गाचे. ते खरं असलं तरी आमच्यासाठी एक एक शिलेदार लाख मोलाचा आहे. राजे, आपण निश्चिंत रहा. या शरीरात प्राण असे तो पुरंदर पडत नाही हा या मुरारबाजीचा शब्द आहे.
मुरारबाजीचा. हुजूर, सुना है पुरंदर पर कोई मुरारजी नाम का बहादुर बैठा है. चाहे कोई भी हो, 2 दिन, बस 2 दिनों में पुरंदर मुगली हुकूमत में शामिल हो जाएगा. शत्रू खूप बलाढ्य आहे. गडावर पुरेशी शिबंदी असेल याची काळजी घ्या. खर्च कसा कमी राहील हे पहा. राजेंच्या आदेशानुसार त्यासाठी रयतेस कोशिश लागता कामा नये. गडाची असेल नसेल ती सगळी डागडुजी करून घ्या. काहीही झालं तरी शत्रू आत घुसता कामा नये. किल्लेदार, आम्ही डोळ्यात तेल घालून खडा पहारा देऊ आणि त्या दिलेर खानाला आसमान दाखवू. भले शाबास. अहो, तुमच्या सारख्या धडाडीच्या वीरांच्या जोरावरच पराक्रम घडून येतो. किल्लेदार, एक दुःखद वार्ता आहे. वज्रगड पडला हेच ना. त्या खानाला वाटत असेल की वज्रगड गेला की लगेच पुरंदर आपल्या हाती येईल. पण इथे त्याचा कर्दनका उभा कर्दनका. किल्लेदार, दिलेर खान कडून त्या संदर्भात निरोप आलाय. पुरंदरला त्याने वेढा घातलाय आणि आपल्याला शरण यायला सांगतोय. शरण आणि हा मुरारबाजी? कदापि नाही. त्याला म्हणावं की तुमचा बाप छत्रपती शिवराय तिथं राजगडावर बसलाय आणि इथं पुरंदरवर त्या छत्रपती शिवरायांचा खंदा शिलेदार हा मुरारबाजी बसलाय. अरे, हिम्मत असेल तर स्वतः किल्ला जिंकून घे म्हणावं. किल्लेदार, शत्रूकडे अनेक तोफा आहेत, मोठा दारुगोळा आहे, धनुष्य तीर आहे आणि त्या टोपीकर इंग्रजांकडून बंदुकाही घेतल्या आहेत असं कळलंय. त्यांच्याकडे साक्षात यमराज असला तरीही हा मराठा मागे हटत नाही. आपल्या सैन्यात अनेक जण शेतकरी आहेत आणि शेतकरी हा जसा जगवू शकतो तसा तो संपवू शकतो. जो तारक तोच मारकही. ध्यानात आलं? कल सुबह तोपों से सबको ढेर कर देंगे. देव संचारे महादेव हर हर गणपती. हे भक्त मावळ्यांचे तुला आव्हान करी आई तुझा भवानी. हे नवसाला पावते गाई हाते ना गावते राखाया आन हे मराठी मर्द मावळे उभे. लखलखती ही मशाल आई ब्युटी ही शक्तीची. भद्रकाली तू अंबाबाई तू प्रसाद तू कीर्तीचा. घातला गोंधळ घातला गोंधळ घातला गोंधळ भवानीचा. घातला गोंधळ घातला गोंधळ घातला गोंधळ भवानीचा. घातला गोंधळ घातला गोंधळ घातला गोंधळ भवानीचा. घातला गोंधळ घातला गोंधळ घातला गोंधळ भवानीचा.
हुजूर, रात को मराठाओं ने तोपों में कील ठोक दी। पर ये हुआ कैसे? तुम सब क्या खर्राटे ले रहे थे? जरा सी भी भनक नहीं लगी? हुजूर हुजूर, पता नहीं मराठे कहां से आ गए। मराठे वीर है और तुम निकम्मे। मिर्जा राजा जी से इतनी बड़ी तोपें मंगवाओ कि उन्हें देख मराठाओं की रूह थर्रा जाए। किल्लेदार, त्या खानाकडं आता अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि महेली अशा 3 भल्या मोठ्या आग ओढणाऱ्या तोफा आहेत. त्याच्यात आपला सफेद बुरुज ढासळला. काळ्या बुरुजाचं बी लय मोठं नुकसान झालंय. आपला दारुगोळा बी पेटला आणि 100-125 मावळ्यांनी त्याच्यात जीव गमावला. या प्रत्येक जीवाचा हिशेब चुकता करायची वेळ आलीये. आता प्रतिकार नाही तर वार होणार आणि गनीम ठार होणार. हर हर. हुजूर, ये मराठे तो हमसे एक कदम आगे निकले. देखो मत, टूट पड़ो. हुजूर हुजूर, लगता है आज हवा का रुख मराठाओं की तरफ है. चलो भाग चले. अब हार कर वापस नहीं जा सकते. नहीं तो दरबार में मुंह दिखाने के लायक नहीं रहूंगा. तो हम सब मारे जाएंगे. पता नहीं कब सिवा पीछे से आ जाए. कुछ करता हूं. रुको, सब रुक जाओ. इतनी लड़ाइयां लड़ी, लेकिन आप जैसा योद्धा आज तक नहीं देखा. अरे मग स्वराज्यात ये. असे शेकडो वीर सापडतील, शेकडो. बोलने में भी माहिर हो. लगता है इसीलिए शिवा ने तुम्हें स्वराज में शामिल किया होगा. म्हणूनच आमच्या शेकडो मावळ्यांची लढायला 5000 सैनिक घेऊन आलास तर. आपकी बहादुरी देख हम खुश हुए. आपके लिए एक बहुत अच्छा प्रस्ताव है. आपको तो दिल्ली में होना चाहिए, मुगलों की तरफ. कब तक किलेदार बन के रहोगे? अरे यहाँ आओ, जितनी चाहोगे उतनी दौलत मिलेगी. त्याचा सोस आम्हा मराठ्यांना कधीच नसतो. आम्ही माणसासाठी लढतो. ठीक है, तो जीतने वालों के साथ रहो, क्योंकि शिवा की तो इस बार हार पक्की है. हा प्राण राजांवरून कधीच ओवाळून टाकलाय. आता प्रत्यक्ष यमराज आला आणि त्यानं जरी आम्हाला आमच्या प्राणाच्या बदल्यात काही दिलं तरी ते आम्ही नाकारू आणि आमचा प्राण देऊ, कारण आमचं इमान या मराठी मातीशी आहे. ईमान से पेट नहीं भरता. यहाँ आओगे तो बादशाह सलामत आप पर सोने की बारिश कर देंगे. सोने की. अरे थुंकतो अशा जहागिरीवर. स्वराज्यातली चटणी भाकरी आम्हाला प्यारी. आम्हाला पंचपक्वान्न नको नि सोनं नाणं नको. हा मुरारबाजी शिवाजी राजांचा एकनिष्ठ सेवक. अरे तुझा कौल घेतो की काय? अरे हाड. आपकी मर्जी. मरोगे. जी हाँ, लेकिन शान से. ये असा समोरासमोर लढ. मग धावतो मराठा किती रणझुंजार असतो ते. अरे तिथं हत्तीवर बसून तर कोणीही गमजा मारू शकतो. हुजूर, उसका मत सुनो. पागल समझा है क्या मुझे, जो उसके सामने जाऊंगा? खून का प्यासा शेर है वो. हमें फाड़ेगा तभी रुकेगा. हर हर महादेव.
असली वीर इतना जख्मी है पर हौसले अभी भी बुलंद हैं। आज हमने देखी मुरारबाजी की जाबाजी। मराठी में क्या कहते हैं? अब मुरारचा थरार। हमारे साथ आओगे तो बड़ा नाम होगा। अभी भी आपको बचा सकते हैं। अरे पुन्हा पुन्हा दल बदलणाऱ्यांना स्वामीनिष्ठा काय करणार? मराठे हे स्वामीनिष्ठ असतात. ते नावासाठी लढत नाही तर स्वाभिमानासाठी लढतात. आणि राहिला प्रश्न जीव वाचवायचा, तर जीव इतका महत्वाचा असता तर शिवरायांकडून लढलोच नसतो. ज्या दिवशी स्वराज्याची चाकरी स्वीकारली त्या दिवसापासून हा प्राण शिवरायांच्या नावाचा झाला. मराठे मर जाएंगे लेकिन शिवा का साथ नहीं छोड़ेंगे. अरे येणारी पिढी शिवराय आणि मराठ्यांना डोक्यावर घेऊन नाचेल, तर तुमच्यासारख्या स्वराज्याच्या शत्रूंवर थुंकण्याची सुद्धा तसदी घेणार नाहीत. राज, क्षमा करा. स्वराज्यातील आणखी एक मोठी कला. स्वराज्य हे मुरारबाजींसारख्या एकेका वीरांच्या बलिदानाने निर्माण झालेलं आहे आणि आम्ही ते कदापि वाया जाऊ देणार नाही. ज्या औरंगजेबाच्या क्रूर शासनामुळे वीर मराठ्यांचा जीव गेला, त्याच मराठ्यांच्या मातीमध्ये एक दिवस औरंगजेब गाडला जाईल, अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करते. जगदंब जगदंब. महासाहेब, अगदी तसंच होईल बघा. मुरारबाजी यांच्या पराक्रमाची गाथा घराघरात गायली जाईल आणि त्यांना केवळ मुरारबाजी नाही तर यापुढे पुरंदरचा धुरंधर असा योद्धा म्हणून इतिहास ओळखेल. पुरंदरचा धुरंधर वीर मुरारबाजी. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.